पुण्यातील एका शांत उपनगरात गंगाधरपंत कुलकर्णी 72 आणि त्यांची पत्नी इंदुमती 68 यांचे सुंदर घर होते. गंगाधरपंत हे सेवानिवृत्त शाळेचे मुख्याध्यापक होते. त्यांची सकाळ नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाचण्यात आणि इंदुमती यांच्याशी हलक्या गप्पा मारण्यात सुरू झाली. पण आजची सकाळ त्यांच्यासाठी वेगळी होती. त्यांचे एकुलते एक इंजिनियर झालेले आणि अमेरिकेत स्थायिक झालेले पुत्र आशिष आणि त्याची पत्नी नेहा आज भारतात येत होते. 2 वर्षांनंतर होणारी ही भेट दोघांनाही खूप आनंदाची होती. इंदू, नात रियाला बघायला मन आतुर झालंय, गंगाधरपंत म्हणाले. माझंही तसंच आहे हो. किती मोठी झाली असेल ती, इंदुमती उत्साहाने म्हणाल्या. पण त्यांच्या उत्साहावर एक बारीकशी काळजीची किनार होती. आशिषने फोनवर बोलताना, तुम्ही दोघेही मुंबईला या असे न सांगता मी तुम्हाला भेटायला येतोय असे सांगितले होते. ही गोष्ट त्यांना थोडी खटकत होती. संध्याकाळ झाली आणि आशिष, नेहा आणि रिया घरी आले. घराला एकदम चैतन्य आले. पण आशिष आणि नेहा यांच्या वागण्यात एक अनामिक औपचारिकपणा जाणवत होता. त्यांनी दिलेला एक मोठा बॉक्स इंदुमतींनी उत्साहाने उघडला. आत फक्त एक साडी होती, ज्याची किंमत त्यांना जाणवत होती, पण त्यात माया कमी वाटत होती. दुसऱ्या दिवशी आशिषने आईवडिलांना जवळच्या एका महागड्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी नेले. जेवण सुरू असताना आशिषने बोलण्याचा सूर बदलला. बाबा, तुम्ही आता खूप म्हातारे झाला आहात. एकट्या इंदूवर घर सांभाळण्याचा भार पडतोय, आशिष गंभीरपणे म्हणाला. गंगाधरपंत आश्चर्यचकित झाले. कसला भार? तिला सवय आहे त्याची. आणि आम्ही इकडे आल्यावर तुम्हाला वेळ देणं मला शक्य नाही. अमेरिकेत रियाचं शिक्षण आणि माझं काम खूप महत्त्वाचं आहे, आशिष पुढे म्हणाला. नेहाने त्याला साथ दिली. खरं आहे बाबा, आणि तुम्ही इथे एकटे असणार. मग आशिषने त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि अनपेक्षित निर्णय जाहीर केला. म्हणून मी मुंबईजवळील एका उच्च दर्जाच्या आनंदवन नावाच्या वृद्धाश्रमात तुमच्यासाठी जागा बघितली आहे. ते खूप सुरक्षित आहे आणि तिथे तुम्हाला तुमच्या वयाचे लोक भेटतील. तुम्हाला औषधं आणि चांगली सोय मिळेल. गंगाधरपंतांच्या हातातून पाण्याचा ग्लास निसटला. इंदुमती यांच्या डोळ्यांत पाणी तरळले. ज्या मुलासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, तो त्यांना आपल्या आयुष्यातून दूर करत होता. रात्री घरी परतल्यावर मोठे वादळ झाले. गंगाधरपंतांनी आपल्या मुलाला जाब विचारला. आशिष, आमचं काय चुकलं? आम्ही तुला काही कमी पडू दिलं? हे घर, ही माणसं, या आठवणी सोडून आम्ही कुठे जायचं? गंगाधरपंत त्यांचा आवाज दाबून विचारत होते. बाबा, भावनावश होऊ नका. मी फक्त तुमच्या चांगल्यासाठी बघतोय. आता तुम्ही आराम करायचा आहे. आशिष कठोरपणे बोलला. तुला आमचा आराम नकोय. तुला तुझी जबाबदारी नकोय, इंदुमती रडत म्हणाल्या. नेहा शांत होती, पण तिचे मौन आशिषला पाठिंबा देत होते. शेवटी गंगाधरपंतांनी शांतपणे सांगितले. आशिष, आम्ही जाणार. पण एक लक्षात ठेव, आई बापाला वृद्धाश्रमात ठेवणं ही तू दिलेली सर्वात मोठी भेट असेल. त्या रात्री दोघांनाही झोप लागली नाही. इंदुमती घरातल्या प्रत्येक वस्तूला स्पर्श करून रडत होत्या. गंगाधरपंत कोपऱ्यात बसून त्यांच्या जुन्या डायरीतील आशिषचे लहानपणीचे चित्र पाहत होते. 3 दिवसांनंतर आशिष आणि नेहा गंगाधरपंतांना मुंबईजवळच्या आनंदवन वृद्धाश्रमात घेऊन आले. आनंदवन हे नाव असले तरी ते त्यांच्या डोळ्यांतले आनंद हरवणारे ठिकाण होते. आशिषने औपचारिकपणे सर्व कागदपत्रे पूर्ण केली. एक मोठा चेक दिला आणि घड्याळाकडे पाहत म्हणाला. बाबा, निघतो. पुढच्या वेळी लवकर भेटू. तो एका मिनिटासाठीही थांबला नाही. गंगाधरपंत आणि इंदुमती एका सुंदर पण रिकाम्या खोलीत उभे होते. खोलीत बेड, एक कपाट आणि खिडकीतून दिसणारे समुद्राचे अस्पष्ट दृश्य होते. संध्याकाळी इंदुमतींना रडू आवरवेना. काय मिळालं आपल्याला आपल्या संसारात या वयात? गंगाधरपंत त्यांचे सांत्वन करत म्हणाले. हे आपल्या कर्माचं फळ नाही इंदू. हे नव्या युगाचं चित्र आहे. आता हेच आपलं घर. जुनं विसरूया. पुढील काही दिवस दोघांसाठी खूप कठीण होते. वृद्धत्वामुळे आलेल्या त्रासाबरोबरच एकटेपणा त्यांना छळत होता. आनंदवनमध्ये त्यांना अनेक प्रकारचे लोक भेटले. माधवराव आणि शालिनी, मुलाने परदेशात नोकरी स्वीकारल्याने यांना इथे ठेवले होते. ते दोघे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत, पण त्यांच्या हसण्यामागे एक दुःख लपलेले असायचे. दामले काकू, एकटी स्त्री जिचे पती वारले होते आणि सुनेला तिचा सहवास नको होता. त्या नेहमी इतरांना मदत करत असत आणि त्यांना आनंदवनच्या स्वयंपाकाची जबाबदारी मिळाली होती. प्रतापसिंह, माजी लष्करी अधिकारी, जे बोलके नव्हते पण त्यांना ऐकण्याची आवड होती. गंगाधरपंतांनी आपल्या शिक्षकी पेशामुळे त्वरित मित्र जोडले. त्यांनी वृद्धाश्रमाच्या लायब्ररीत रोज वाचनाची आणि गप्पांची मैफिल सुरू केली. 1 महिना उलटला, पण आशिषचा साधा फोनही आला नाही.
इंदुमती दररोज उदास राहत होत्या, पण एक दिवस त्यांच्या जीवनात आशेचा किरण आला. रियाने गुपचूप व्हिडिओ कॉल केला. आजी, आजोबा, तुम्ही कसे आहात? पप्पांनी सांगितलं की तुम्ही हॉलिडेला गेला आहात, रिया निरागसपणे म्हणाली. हे ऐकून गंगाधरपंतांना खूप दुःख झाले, पण त्यांनी रियाला खरं काही सांगितलं नाही. हो बाळा, आम्ही मजेत आहोत. तू अभ्यास करतेस ना? रियाने उत्साहाने त्यांना तिच्या शाळेतील चित्रे दाखवली. तिचे मनमोहक बोलणे ऐकून इंदुमतींचे डोळे पाणावले, पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. रियाचा हा फोन त्यांच्यासाठी मानसिक आधार बनला. एका संध्याकाळी गंगाधरपंत आणि माधवराव बागेत बसले होते. माधवराव यांनी आपले मन मोकळे केले. पंत, आमचा मुलगा चांगला आहे. तो दर महिन्याला पैसे पाठवतो आणि वर्षातून एकदा येतो. पण तो येतो तेव्हा तो मालक असतो आणि आम्ही भाडे करू. गंगाधरपंत म्हणाले, खरंय, मुलांनी आपल्यावर उपकार केल्यासारखं वागणं हे सर्वात जास्त बोचतं. त्यांच्या संभाषणातून वृद्धाश्रमातील लोकांच्या 2 मुख्य समस्या स्पष्ट झाल्या. 1. भावनिक एकटेपणा, मुलांच्या जवळ असूनही त्यांना न भेटता येणे. 2. सामाजिक दुर्लक्ष, समाजाने वृद्ध लोकांना जबाबदारी मानणे. गंगाधरपंतांनी विचार केला, या लोकांनी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे आपल्या मुलांसाठी दिली आणि आता ते इथे शिक्षा भोगत आहेत. गंगाधरपंत आणि इंदुमती यांनी वृद्धाश्रमाच्या उदास वातावरणात उत्साह आणण्याचे ठरवले. गंगाधरपंत त्यांनी ग्रंथभेट नावाचा एक उपक्रम सुरू केला, जिथे दररोज एकजण एक पुस्तक वाचून दाखवायचा. यामुळे चर्चा आणि विचारविनिमय सुरू झाले. इंदुमती त्यांनी दामले काकूंच्या मदतीने पाककला वर्ग सुरू केला. तिथे नवीन पदार्थ बनवले जात आणि एकमेकांना खाऊ घातले जात. या उपक्रमांमुळे हळूहळू वृद्धाश्रमातील लोकांमध्ये आत्मविश्वास आणि आनंद परत आला. ते आता फक्त मरणार असे न जगता जगणार असे जगू लागले. दरम्यान आशिष आणि नेहा यांच्या जीवनात काही समस्या सुरू झाल्या. नेहाचे आईवडील आजारी पडले आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तिला कामातून सुट्टी घ्यावी लागली. आशिषला पैशांचा आणि वेळेचा ताण जाणवू लागला. त्याला आता जाणवू लागले की वृद्धाश्रम कितीही उच्च दर्जाचे असले तरी ती आईवडिलांसाठी त्याची जागा घेऊ शकत नाही. आईवडील जवळ असताना ते मदतीसाठी धावून येतात, पण आता ते दूर होते आणि मदतीला कोणी नव्हते. त्याने अनेक महिने फोन केला नव्हता, पण आता त्याने घाबरून गंगाधरपंतांना फोन केला. बाबा, कसे आहात? सब ठीक है ना? आशिषच्या आवाजात काळजी होती. हो आशिष, आम्ही ठीक आहोत. तू कसा आहेस? नेहा कशी आहे? गंगाधरपंत शांतपणे विचारले. आशिषने आपले दुःख सांगितले. गंगाधरपंतांनी त्याला धीर दिला. घाबरू नकोस, प्रत्येक संकटावर मात करता येते. तू एकटा नाहीस. आशिषने भारतात येण्याचा निर्णय घेतला. तो एकटाच आनंदवनमध्ये आला. त्याने आईवडिलांना भेटून माफी मागितली. बाबा, मला माफ करा. मी खूप स्वार्थी झालो होतो. तुमचा त्याग करून मी सुखी होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. तुमच्या मायेची किंमत मला आता कळत आहे. गंगाधरपंत म्हणाले, आशिष, पश्चात्ताप करू नकोस. आम्ही तुला कधीच दोष दिला नाही. तू जेव्हा हे घर सोडतोस तेव्हा तू फक्त एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जातोस, पण जेव्हा तू आम्हाला सोडतोस तेव्हा तू तुमच्या आयुष्यातून मायेची खोली बंद करतोस. आशिषने त्यांना घरी परत घेऊन जाण्याची विनंती केली. इंदुमती लगेच तयार झाल्या, पण गंगाधरपंत विचारात पडले. गंगाधरपंतांनी आशिषला सांगितले, आम्ही घरी परत येऊ, पण त्यासाठी तुला 2 गोष्टी करायच्या आहेत. तू जेव्हा अमेरिकेत जाशील तेव्हा दर आठवड्याला आम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि रियाला बोलायला लावायचे आहे. 2. आम्हाला या वृद्धाश्रमासाठी काहीतरी करायचे आहे. त्यांनी वृद्धाश्रमातील सर्व लोकांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आशिषने मोठ्या उत्साहाने त्यासाठी मदत केली. स्नेहसंमेलनात गंगाधरपंत, इंदुमती आणि त्यांच्या मित्रांनी गाणी गायली, गोष्टी सांगितल्या आणि खूप आनंद साजरा केला. निघताना गंगाधरपंतांनी आनंदवनच्या मॅनेजरला आपल्या पुस्तकांच्या संग्रहाचा एक भाग लायब्ररीसाठी दिला. त्याने आपल्या मित्रांना मिठी मारली. गंगाधरपंत आणि इंदुमती आपल्या घरी परत आले. घर शांत आणि भरलेले वाटू लागले. आशिष अमेरिकेला परत गेला, पण यावेळी त्याने दिलेला शब्द पाळला. तो आणि रिया दर आठवड्याला न चुकता फोन करत होते. रिया आजोबांसोबत तिच्या शाळेतील गोष्टी शेअर करत असे. गंगाधरपंत आणि इंदुमती यांनी आता आपले उर्वरित आयुष्य फक्त स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला. ते दर महिन्याला आनंदवनला भेट देऊन तेथील वृद्धांसाठी काही कार्यक्रम आयोजित करत. एक दिवस सकाळी इंदुमती गंगाधरपंतांना म्हणाल्या, आपण वृद्धाश्रमात राहून आलो. हेच आपल्या मुलासाठी सर्वात मोठे शिक्षण होते. गंगाधरपंत हसले.
खरं आहे इंदू. आपलं घर रिकामं झालं, पण वृद्धाश्रम भरून गेलं आणि शेवटी आपल्या मुलाचं मन मायेने भरलं. प्रत्येक कथा दुःखाची असली तरी त्याचा शेवट गोड करता येतो. फक्त प्रेम आणि समजून घेण्याची तयारी असावी लागते. व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.